आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये जे प्रशिक्षण दिलं जाते अगदी मनापासून शांतपणे आत्मसात करावं, जेणेकरून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणींशिवाय मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडता येईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% मतदान करण्याचं आवाहन 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केलं. संजय घोडावत विद्यापीठात आयोजित 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आयोजित पहिलं प्रशिक्षण प्रसंगी त्या बोलत होत्या. तहसीलदार ढवळे पुढे म्हणाल्या, मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन सहकार्य करत राहील. प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपल्या शंकांचं निरसन अधिकाऱ्यांकडून करून घ्यावं, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. संजय घोडावत विद्यापीठात 2 सत्रात प्रशिक्षण पार पडलं. सकाळच्या सत्रात 492 मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थीपैकी केंद्राध्यक्ष 106 आणि 1 क्रमांक 1 मतदान अधिकारी 119, क्रमांक 2 मतदान अधिकारी, क्रमांक 3 मतदान अधिकारी 267 उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात 492 पैकी वरील प्रमाणात मतदान अधिकारी उपस्थित होते. दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात पार पडले. या प्रसंगी संजय घोडावत विद्यापीठात प्रशिक्षण केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं. त्यांचा सत्कार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रशिक्षण केंद्रास अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप इत्यादींचं मार्गदर्शन लाभलं. आज 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मतदान केंद्रीय अधिकारी यामध्ये केंद्राध्यक्ष आणि इतर केंद्रीय जे अधिकारी आहेत पोलीस पाटील यांचे प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये 492 लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा 492 लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आजच्या प्रशिक्षणाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे साहेब उपस्थित केले होते. त्याचबरोबर 48 लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे सर सुद्धा उपस्थित झाले होते. त्यांनी सुद्धा आज सर्व मतदान केंद्र अधिकारी यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजचं जे प्रशिक्षण आहे ते संजय घोडावत विद्यापीठाचे अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे. धन्यवाद. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.